फिरतो न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये आत्ता निवडणुकीचा जो प्रचार आहे, तो प्रचार आत्ता शिगेला पोहोचला आहे. अनेक आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू होत असताना ऐन थंडीमध्ये मंगळवेढचं जे वातावरण आहे, ते वातावरण आता तापलेलं आहे. हे सगळं होत असताना अनेक जे नगरसेवक आहेत, ते मतदारांसमोर जात असताना आपलं व्हिजन या ठिकाणी मांडत आहेत. आपला प्रभाग माझं व्हिजन या माध्यमातून आज आपल्याला मंगळवेढा नगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1 मधून ज्या निवडणूक लढवत आहेत त्या या प्रभागाच्या माजी नगरसेवक असणाऱ्या अनिताताई नागणे मॅडम आपल्यासमोर आहेत. नेमकं त्यांचं व्हिजन काय आहेत, मतदारांना सामोरं जात असताना काय आव्हान ते घेऊन जात आहेत आणि त्यांना पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळी संधी मिळाली होती त्या संधीच्या काळामध्ये नेमकं त्यांनी या लोकांसाठी नेमकं काय काम केलं, या एकंदरीत या सर्व गोष्टीचा आढावा माझा प्रभाग माझा व्हिजन या माध्यमातून आपण घेणार आहोत. मॅडम, आपलं फिरतो न्यूजमध्ये स्वागत आहे. नमस्कार. खरं तर मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये आत्ता नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. अनेक या ठिकाणी उमेदवार मतदारांपर्यंत तुम्ही जात आहेत, पदयात्रा करतायत. मतदारांना सामोरं जात असताना नेमकं काय व्हिजन घेऊन तुम्ही मतदारांसमोर जात आहात सध्या? मतदारांच्या सामोरं जाताना मी खरं तर ही माझी दुसरी वेळ आहे. मी नगरसेविका म्हणून यापूर्वी काम केलेले. 2016ला ज्यावेळेला निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या, त्यावेळेला मी प्रभाग क्रमांक 1 मधूनच निवडून आलेले होते आणि त्यानंतर माझं 17, 18, 19 3 वर्ष प्रचंड प्रमाणात इथं सुधारणेचं काम झालं, विकासाचं काम झालेलं आहे. आणि मी माझ्या प्रभागामध्ये फिरताना माझं विजनच कायम असं होतं की माझा प्रभाग हा कायम स्वच्छ, सुंदर, सुटसुटीत आणि दिमागदार डौलाने असणारा असावा. तिथे कुठलीही समस्या नसावी. तिथे महिलांच्यासाठी, मुलांच्यासाठी तसंच वृद्धांच्यासाठी सर्व सुखसोयी उपलब्ध असाव्यात की ज्या त्यांना म्हणजे स्वच्छता असेल किंवा त्यांच्या शाळा असतील किंवा त्या मुलांच्यासाठी खेळण्यासाठी काही ग्राउंड्स असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता आणि त्यांचं आरोग्य याच्यावरती माझा कायम भर राहिलेला आहे. आरोग्य आणि शिक्षण या गोष्टीवरती तुम्ही खऱ्या अर्थानं भर दिला. खरं तर पाठीमागच्या 2017 ते 22 या 5 वर्षामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी संधी मिळाली होती. त्या 5 वर्षे मिळालेल्या संधीमध्ये तुमच्या प्रभागासाठी नेमकं तुम्हाला भरीव असं काम काय करता आलं? प्रभागासाठी भरीव असं काम करताना मी प्रभाग तर स्वच्छता तर केलेली आहे. त्याच्यामध्ये स्वच्छता अभियानामध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन विशेष करून महिलांना ओला कचरा, सुका कचरा याचं वर्गीकरण कसं करायचं याचं आम्ही स्वच्छता अभियानामार्फत मार्गदर्शन केलं होतं. आणि त्याच्यामध्ये 2-2 डस्टबिन आपण घरोघरी वाटले. एक ओला कचरा आणि एक सुका कचरा याचं वर्गीकरण करून तो कचरा गोळा करण्यासाठी. कचरा व्यवस्थापनावरती तुम्ही त्या पद्धतीनं आणि त्यावेळेला मंगळवेढ्याचं पूर्ण राज्यामध्ये 9वा नंबर आलेला होता की स्वच्छता अभियानामध्ये आपल्याला त्याचा पुरस्कारही मिळालेला होता. खरं तर 5 वर्ष संधी मिळत असताना स्वच्छतेबरोबर अनेक विकास कामं सुद्धा तुमच्या माध्यमातून घडली. कारण समाज कल्याणचं एक सभापतीपद तुमच्याकडे त्या ठिकाणी होतं. त्या माध्यमातून तुम्हाला काय लोकांसाठी करता आलं? माझ्याकडे बांधकाम सभापती पद आणि त्यानंतर महिला बालकल्याण सभापती हे पद मिळालं. त्याच्याहीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी महिला बालकल्याण सभापती हे असताना मी मोठ्या प्रमाणात महिलांच्यासाठी आणि विद्यार्थी मुलांच्यासाठी कामं केलेली आहेत. त्याच्यामध्ये महिलांच्यासाठी आणि मुलांच्यासाठी आरोग्य कॅम्प घेतलेले आहेत. त्या आरोग्य कॅम्पांमध्ये डेंटल चेकअप होते. शिवाय महिलांच्यासाठी हाडं किंवा बाकीच्या त्यांच्या ज्या काही असतील अशा स्त्रीरोग तज्ज्ञांशी निगडीत असलेल्या अशा काही आजार असतील याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन आणि शिबिरं घेतली आहेत. मोफत औषधं वाटप झालेलं आहे. आणि महिलांना कायम एक प्रॉब्लेम असतो की आयर्न, कॅल्शियम यांची कमतरता असते, विटॅमिन्सची कमतरता असते. त्याच्यासाठी आपण ही औषधं त्यांना विटॅमिन्सच्या गोळ्या वगैरे मोफत दिली. खरं तर हा उपक्रम घ्यावा हे सुचलं कसं? कारण एक महिला म्हणून त्या महिलेच्या समस्या आहे त्या माध्यमातून सुचलं की नेमकं लोकांपर्यंत हा प्रश्न घेऊन जाणं कसं सुचलं? मी माझ्या निवडणुकीच्या आधीपासूनच म्हणजे प्रथमपासूनच जसं मी मंगळवेढ्यात सून म्हणून आले तेव्हापासूनच मी आसपासच्या महिलांच्या कायम संपर्कात राहिले आणि त्यामुळं मला ते जाणवत राहिलं की महिलांची प्रामुख्याने काय समस्या आहे. आपल्याकडची अतिशय गरीब कष्टकरू अशी महिला आहे आणि त्या महिलांची अशी तक्रार असते की हात दुखतो, पाय दुखतो किंवा अशक्तपणा आहे किंवा बाकीचे काही आजार आहेत. तर मग मला असं कायम वाटत आलं की आपण या महिलांच्यासाठी
त्यांना उपयुक्त होईल असं काहीतरी खरं तर करत महिलांसाठी काहीतरी भरीव काम करायचं, त्यांच्या समज जाणून घेते काम केलं. हे करत असताना तुमचा एक विशेष उपक्रम त्या ठिकाणी खरं तर गाजला, की नगरसेवक आपल्या दारी. हा खरं तर खूप चांगला उपक्रम तुमच्या हातात. ह्या उपक्रमाची सुरुवात कशी झाली आणि त्याचं फलित काय मिळालं नेमकं तुम्हाला? खरं तर आपल्याकडे ही संकल्पना अजून नव्हती की नगरसेवक आपल्या दारी. परंतु 2000 आमची निवडणूक झाल्यानंतर 2018ला आम्ही असं सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि मी त्याच्यामध्येच प्रामुख्याने पुढाकार घेतला की नगरसेवकांनी प्रत्येकाच्या दारात जायचं. आपण फक्त निवडणुकीला न जाता मतं मागण्यासाठी न जाता निवडणुकीला प्रत्येकाच्या आपण नागरिकांच्या दारात जायचं आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या. आणि त्या उपक्रमाला मला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळं माझ्या आजूबाजूचे नागरिक माझ्यावरती प्रचंड प्रमाणात खुश होते. पण संकल्पना नेमकी सुचली कशी हा उपक्रम घ्यावा? कारण जर पुणे शहर असेल किंवा जे मोठी मोठी शहर असेल त्या ठिकाणी या पद्धती उपक्रम राबवत होतो, तो मंगळवेढ्यासारख्या भागामध्ये सुरुवात कशी झाली? माझं वास्तव्य मंगळवेढ्यात असतंच, त्याप्रमाणे पुण्यातही मला वास्तव्य आहे माझं. माझी मुलं शिक्षणासाठी असतात तिथे किंवा त्यांचे पुढचे धंदे त्यांचे व्यवसाय असतात तिथे. माझे पतीही तिथे व्यवसाय करतात. त्यामुळं मला पुणे मंगळवेढा हा कायम दोन्हींमध्ये समन्वय साधायला लागलेला होता. आणि मी तिथेही पाहायची की पुणे महानगरपालिकेमध्येही माझे वडील भाऊ यांनी काम केलेले होते. त्यांच्याकडेही मोठी मोठी पदं झालेली आहेत. नगरसेवक म्हणून 35 वर्ष आमच्या घराण्याचं नाव तिथे पुण्यामध्ये होतं. त्या माध्यमातून मी हे लहानपणापासूनच शिकत गेले की नागरिकांशी कसं राहायचं, आपल्या मतदारांशी कसं वागायचं आणि त्यांना आपलंसं कसं करून घ्यायचं, त्यांच्यात आपण जाऊन मिसळायचं कसं, याचं ज्ञान मला लहानपणापासूनच मिळालेलं आहे. खरं तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं. त्या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये तुमची राजकारणाची सुरुवात कशा पद्धतीने बाळकडून मिळालं आणि इथं कशी सुरुवात झाली? पुणे शिक्षणाचं माहेरघर आहेच आहे. माझा जन्मही पुण्यातलाच आहे. पण माझे वडील मी 3 वर्षाची असताना पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि त्यानंतरचं जे आमचं नगरसेवक पद होतं ते 2012पर्यंत आमच्या घरामध्ये नगरसेवक पद होतंच. माझे भाऊ आणि माझे वडील ह्या दोघांच्यात मिळून 35 वर्ष आमच्या घरात नगरसेवक पद होतं आणि त्यांची काम करण्याची पद्धत इतकी उत्तम आहे की आजही आम्हाला कुठल्याही घरात गेलं तर ते कोणी नगरसेवक म्हणून ओळखत नाही, तर त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणूनच ओळखतात. आणि तेच माझ्या डोक्यामध्ये होतं की माझ्या मंगळवेढ्यामध्येही मी काम करताना मला प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातला सदस्य म्हणून ते आजपर्यंत महिला मी कधी गेल्यानंतर पूर्ण मला त्यांच्या चुलीपर्यंत घेऊन जातात, समोर बसवतात. आपल्या ताटातलं जे काही अन्न असेल ते अगदी माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या तोंडात भरवतात. इतक्या प्रेमाने माझ्या ज्या मायमाऊली आहेत, ज्या वयस्कर महिला आहेत, त्या अगदी गेल्यानंतर अगदी प्रेमाने मला कवेत घेतात, आशीर्वाद देतात, खूप तोंड भरून माझ्याशी बोलतात आणि खरं तर तीच माझी मोठी कमाई आहे. तर ही भावनिक नाळ सर्वसामान्य लोकांशी तुमची जोडली जाते. तुमच्या कामाच्या माध्यमातून ते झाले. हे होत असताना ज्या 5 वर्षा कालावधीमध्ये तुम्हाला संधी मिळाली, त्या 5 वर्षा काळामध्ये भरीव असं काय योगदान तुम्हाला मतदारसंघात तुमच्या प्रभागासाठी तुम्हाला देता आलं? मला एक सांगायचं तुम्हाला, मला संधी मिळाली कामाची, पण ती पूर्ण 5 वर्ष नाही मिळाली. मला ही संधी 2016ला डिसेंबरमध्ये नोव्हेंबर एंडला ही निवडणूक झाली. डिसेंबरपासून आम्ही नगरपालिकेमध्ये जायला लागलो. तर 2017, 18 आणि 19 3 वर्ष आम्ही फुल फ्लेजमध्ये तिथे भरपूर आपले तिथे प्रस्ताव मांडले, प्रस्तावांना मंजुरी घेतली. प्रभाग 1मध्ये भरपूर कामं चालू झाली. पण दुर्दैवाने आपल्याकडं 2020ला करोना आला आणि करोना आल्यानंतर सगळंच जग ठप्प झालं. त्या ठप्प झालेल्या जगामुळं आपल्याला थोडीशी ही कामे प्रगतीची, विकासाची कामं ठप्प करावी लागली आणि त्यानंतर 2021ला हा आमचा नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर जे प्रशासन लागलं, म्हणजे आता जे भाजपचं सरकार आहे तेव्हाही भाजपचं सरकार होतं आणि भाजपचं प्रशासन तिथे लागलं आणि त्यांनी त्याचं काहीही पुढे फॉलोअप ठेवला नाही आमच्या कामांचा. त्यामुळे जी काही संधी तुम्हाला त्या काळात मिळाली, भरीव असं काय योगदान कामं करता आली, अनेक विकास कामं, किती कोटीची कामं मतदारसंघामध्ये झाली साधारण? त्या काळामध्ये सर्वात पहिलं तर इथे भिंत बांधली गेली तळ्याच्या कटेला. पूर्वी आपण जेव्हा, तुम्हालाही माहिती असेल की नागनेवाडी तलाव हा तलाव म्हणता नाही येणार, त्याला एक सगळे बाकीचे म्हणतात त्याप्रमाणे एक डबकंच होतं आणि ते अतिशय घाण पाण्याचं डबकं होतं. तिथे फक्त गाईगुरं धुतली नाही जायची, तर तिथं डुकरांचं साम्राज्य होतं. अतिशय डुकरांची घाण तिथे पसरलेली असायची आणि तिथल्या लोकांची मला कायम तक्रार असायची. आपण असं संध्याकाळी बसू शकायचं नाही, इतकं डासांचं इथे घोंगावट असायच्या.
आणि त्यावेळेला मला माझ्या डोक्यात आलं की हा प्रभाग म्हणजे आपला आता आपण या प्रभागाचे नगरसेवक आहोत, तर सगळ्यात पहिला आपण हा तलाव स्वच्छ करायला पाहिजे. हा जर तलाव स्वच्छ झाला तर आजूबाजूचे बरेचसे रोगराई कमी होणार आहे त्याच्यामध्ये. आणि काही लोकांनी काय केलं की ती तलावात अगदी आतपर्यंत त्यांची जागा गेलेली होती. म्हणजे आला धरली होती ती तलावापर्यंत आतमध्ये गेली होती. त्या लोकांना स्वतःला त्याच्या आतमध्ये घरामध्ये साप येणं किंवा विषारी काही असे प्राणी येणं असा प्रादुर्भाव होत होता तिथं. तर तिथे भिंत बांधली गेली आणि तो भाग पूर्ण कोरडा झाला. त्यामुळे लोकांना अजून थोडासा तिथे स्पेस मिळाली, जागा मिळाली, अजून तिथं घरं वाढवता आली. आणि त्यावेळेला घरं वाढवतानाही मी सांगितलं होतं की तुम्ही ते एका विशिष्ट रचनेने तुम्ही घरं बांधा की मध्ये रस्ता सोडा. त्यामुळे तुम्ही आता पाहिलं असेल नागोबाचा तो कट्टा आहे तिथे तो व्यवस्थित असा तो रस्ता आहे मध्ये, आणि तो नंतर आपण त्याचं सिमेंटीकरण करून घेतलेलं आहे. खरं तर तुम्ही एवढं त्या नागनेवाडीच्या तलावाबद्दल बोलताय, मात्र त्या नागनेवाडीच्या तलावावरून विरोधकाकडून सातत्यानं वेगवेगळे आरोप केले जातात की यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे, हे नागनेवाडीचा तलाव आहे तो ड्रीम प्रोजेक्ट आहे, तर खरं तो ड्रीम प्रोजेक्ट आहे का? तर या आरोपाबद्दल काय सांगाल? नागनेवाडीचा तलाव हा माझा ड्रीम प्रोजेक्ट होता, आहे आणि इथून पुढेही असणारच आहे. 100% असणार आहे तो, आणि तो मी पूर्ण करणारच आहे. आणि आता विरोधक काय म्हणतात ह्याला मी फार महत्त्व देत नाही, कारण विरोधकांचं कामच आहे ते कारण त्यांना ते बोलल्याशिवाय त्यांना मतं नाही मागता येणार, कारण त्यांनी काही कामं केलेली नाही आहेत. विरोधक माझ्यापेक्षा अंदाजाने माझ्या साधारण 20-1 वर्षांनी तरी मोठे असावेत, म्हणजे अंदाजे 70चे असावेत. विरोधक म्हणण्यापेक्षा माझे जे काही प्रतिस्पर्धी आहेत ते साधारण 70चे असावेत. त्यामुळं असं कसं थोडं वय झाल्यामुळं आता त्यांच्याही म्हणजे बोलण्यामध्ये असं बरळल्यासारखं काहीतरी बोलत असतात ते, त्यामुळं मला फार काही त्यांचा फरक पडत नाही. आणि त्यांना जर नागनेवाडी प्रोजेक्टबद्दल आता एवढ्या तक्रारी असतील तर गेल्या त्यांना 10 वर्षाच्या असल्यापासून तरी थोडंफार समजायला लागलं असेल नागनेवाडीबद्दल, आणि त्यांचा जन्म इथलाच, ते वाढले इथेच, तर त्यांनी गेल्या 60 वर्षामध्ये का नाही थोडासा तरी पुढाकार घेतला? माझा तर तो ड्रीम प्रोजेक्ट आहे, पण त्यांच्या कधी तो मनी पण नाही आला आणि त्यांच्या ध्यानी पण नाही आला, आणि स्वप्नात तर त्याच्याहून नाही आलं की ते तळं स्वच्छ करावं आणि त्याच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट करावं, त्याच्यामध्ये सुधारणा करावी. तर नागनेवाडीचा जो तलावाचा प्रोजेक्ट असेल, या पद्धतीनं कोरोना काळामध्ये जो तुम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलं होतं, लोकांना पोहोचला होता, तर तिथला अनुभव कशा पद्धतीनं होता? कोरोना महामारी खरं तर प्रचंड असा तो एक काळ होता की त्यावेळेला सर्वत्र दहशत, आणि मोदीजींनी अचानकच सांगितलेलं होतं 22 मार्च रोजी की उद्यापासून रात्री 8 पासून लॉकडाऊन सुरू झालेला आहे. असं अतिशय भयभीत असा झालेला हा वर्ग. आणि थोडंसं सुशिक्षित लोकांना तरी लॉकडाऊन ह्याचा अर्थ तरी माहिती होता, पण ही जी माझी सामान्य जनता होती, माझी जी रोजगारावरती जगणारी जनता होती, की जी रोजगार कमावायला बाहेर जायची, त्यांना काय माहिती याचा अर्थ, लॉकडाऊनचा अर्थ काय माहिती? तर त्यांना बाहेर गेल्यावरती पोलीस फटके मारायचे, त्यांना बाहेर जाऊ द्यायचे नाही, त्यांना कमवायला काही साधन नाही, आणि त्यांना घरात कोणी आणून देईना. अशा काळामध्ये मला माझी नैतिक जबाबदारी वाटली, म्हणून मी जे गरजू लोक होते त्यांच्यापर्यंत अन्नधान्याचे किट वाटप केले. अगदी सुरुवात तर मी अशी झाली की सरकारी दवाखान्यातनं मला इथून फोन यायला लागले की PPE किट मिळतात, ते फक्त पुण्यातच मिळतात, अजून इकडे PPE किट मिळत नाहीत. तर ते PPE किट आपल्याला सरकारी दवाखान्यात द्यायला लागतील, कारण त्याच्याशिवाय ते लोकांना हात लावायला तयार नाहीत. तर त्यावेळेला आपण सर्वात पहिलं महत्त्वाचं काम केलं, तर ते PPE किट मी पुण्यावरून सरकारी दवाखान्यांमध्ये पाठवून दिले. त्याच्यानंतर मी दुसरं काम केलं की माझा जो माझ्याच प्रभागातला वरच्या बाजूला आहे एक ज्ञानेश्वरी बचत गट म्हणून, तर त्या महिलांच्या हाताला काम पण मिळावं, करोनामध्ये त्यांनाही थोडासा आर्थिक हातभार लागावा, म्हणून मी त्यांच्याकडून पहिल्यांदा सुरुवातच केली की 2000 मास्क त्यांच्याकडून बनवून घेतले. ते 2000 मास्क मी प्रत्येक घरामध्ये 4-4 या पद्धतीने प्रत्येकाला वाटले. कापडी मास्क असल्यामुळं ते त्यांना धुवून पण वापरता येत होते, कारण त्यावेळेला खूप कंपल्शन होते की मास्क घातल्याशिवाय तुम्ही बाहेर यायचं नाही, तुमचं थोडंसं काय असेल तर तुम्हाला क्वारंटाईन केलं जायचं. आणि त्यावेळेला तसं बघायला गेलं तर आपल्या भागामध्ये ह्याचा प्रादुर्भाव इतका नव्हता. मोठ्या सिटींमध्ये असायचा करोनाचा प्रादुर्भाव, कमी होता, तो कमी होता, पण तरीसुद्धा आपण एक प्रिकॉशन म्हणून त्यावेळेला मास्क वाटले लोकांना, लॉकडाऊनसाठी अन्नधान्याचे किट वाटप केले.
आणि एक सॅनिटायझरच्या बाटल्या होत्या, तर त्यात अर्धा लिटरच्या बाटल्या आपण प्रत्येक घरोघरी तर दिल्याच दिल्या, परंतु शासकीय रुग्णालय, शिवाय प्रायव्हेट रुग्णालय, परत पोलीस चौकी, पोलीस स्टेशन्स आणि ज्या काही सामाजिक संस्था आहेत अशांना आपण वारी परिवार असेल किंवा अशा ज्या काही सामाजिक संस्था आहेत अशांना आपण 5-5 सॅनिटायझरच्या त्या अर्ध्या लिटरच्या बाटल्या वाटप केल्या. खरं तर अनिता नागणे यांनी अनेक काळामध्ये 5 वर्षाच्या पाठीमागे अनेक कामं केली, विकास कामं केली असतील, कोरोना काळामध्ये काम केलं असेल किंवा पुण्यामधून जे काही चांगलं सुविधा मंगळवेढेकरांसाठी काही देता येतील हे सगळं करत असताना पुन्हा तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे. मात्र विरोधकांकडून तुमचे आरोप होतो की खरं तुम्ही उमेदवारी अर्जच भरायला नाही पाहिजे होता. काय विरोधकांना सांगाल या मुद्द्यावरती? त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आता. आपण जी केलेली कामं आहेत, कारण मी उमेदवारी अर्ज भरायला दाखल करायच्या अगोदर इथल्या माझ्या नागरिकांशी संवाद साधला, इथल्या माझ्या महिलांशी संवाद साधला की मी उमेदवारी अर्ज परत भरू का, यावेळेस पण मी भरू का, आणि त्यांनी मला प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यांच्यातूनच माझी ही उमेदवारी गेलेली आहे. खरं तर अनिता नागणे यांची उमेदवारी जनतेतून आलेली आहे. माझी उमेदवारी जनतेमधून आलेली आहे आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहित केलं की तुम्ही फॉर्म भरा, तुमची कामं आहेत इतकी, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही हे इथं परत एकदा आम्हाला नगरसेवक हवे आहेत, म्हणून मी अर्ज भरलेला. विरोधकांचं आव्हान काय वाटतंय सगळ्या निवडणुकीमध्ये? नाही, मला त्यांचं आव्हान वगैरे काही वाटत नाही, पण त्यांच्या थोड्याशा बालिश बुद्धीवरती हसायला येतं आहे. त्यांना एका डोळ्यांचा विजननी ते सगळं जर माझ्या कामांकडे जर बघत असतील तर ते त्यांची दृष्टी अर्धी असल्यामुळं ते माझं अर्धच बघतायत. तर त्यांनी जर विशाल दृष्टीने पाहिलं, मोठी दृष्टी ठेवून पाहिलं तर त्यांना मी केलेली कामही दिसतील. खरं तर विरोधकांना नागणेवाडीच्या तलावाचा मुद्दा ज्या पद्धतीने दिसला, पण त्या पद्धतीनं इथल्या प्रभागामध्ये जे काही पेव्हर ब्लॉकच्या माध्यमातून विकास कामं झाली असतील ते दिसले नसतील काय? पेवर ब्लॉकचं पण काम इथं केलं. पेवर ब्लॉक करणं गरजेचं होतं, कारण इथे मातीचे रस्ते होते आणि ते चिखलामध्ये अतिशय जेव्हा पाऊस पडायचा आणि आपल्या इथल्या काही महिला आहेत त्या बाहेर बसून भांडी वगैरे घासणं हा प्रकार करतात, त्यामुळे तिथं रोजच चिखल असायचा आणि त्याच्यामुळं तो पेवर ब्लॉक करणं खूप गरजेची गोष्ट होती. त्याप्रमाणे आपण पेवर ब्लॉक केले तिथे. त्यातही तुम्हाला गंमत सांगते, मी ज्या दिवशी पेवर ब्लॉक केले त्या दिवशी मी परत एकदा बघायला गेले संध्याकाळी की पेवर ब्लॉक नीट बसलेत का, काय झाले. सकाळी बसवताना ते व्यवस्थित बसले होते, पण जे माझे आत्ता विद्यमान प्राध्यापक जे पण काही स्वतःला म्हणजे असे खूप सुशिक्षित आहेत ते पण ते प्रतिस्पर्धी, त्यांच्या दारामध्ये आणि अजून एक माझे राजकीय विरोधक आहेत त्यांच्या दारामध्ये हा प्रकार चालला होता की ते प्रेशर पाईपनी तिथं पाणी मारत होते, जस्ट बसवलेल्या ब्लॉकवरती, आणि त्याच्या खालची ती सगळी सिमेंट उकडून निघाली आणि तिथले त्यांचे पेवर ब्लॉक लूज झाले. बाकीच्या अख्ख्या प्रभागात तुम्ही शोधून बघा, पूर्ण प्रभागात बघा, कुठलेही पेवर ब्लॉक हल्लेले नाही आहेत. फक्त त्या 2च व्यक्तींच्या दारामधले पेवर ब्लॉक उकडून निघालेले आहेत आणि त्याला जबाबदारही तेच आहेत. खरं तर हे सगळे निवडणूक होत असताना आरोप प्रत्यारोप होत असतील, तुम्ही आरोपाचं खंडन करताय. मात्र आता उद्या 20 तारखेला या ठिकाणी मतदान होत असताना मतदारांनी तुम्हाला या प्रभागासाठी काय निवडून द्यावं, मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? खरं तर 2016लाच मी ही दृष्टी घेऊन त्यांच्या पुढे गेलेली आहे. मी माझ्या परिसरातल्या नागरिकांसाठी, माझ्या प्रभागातल्या नागरिकांच्यासाठी अनेक प्रस्ताव मांडलेले आहेत. याच्यामध्ये काही प्रस्ताव माझे मंजुरी झाले. 3 वर्षाचा कालावधी मिळाला काम करण्यासाठी, त्या नगरसेवक पद मिळालं. त्या 3 वर्षामध्ये जितकी मंजुरी घेता आली, तितकी कामं करता आली, तेवढी केलेली आहेत. पण अजूनही काही प्रस्ताव माझे मंजूर झालेले नगरपालिकेत आहे आणि ते मला जेव्हा मी परत निवडून जाईल त्यावेळेला माझ्या पहिल्या मीटिंगमध्ये मी मागचे सगळे प्रस्ताव आणि मागच्या सगळ्या मंजुरी काढणार आहेत आणि पहिलं प्राधान्याने काम पहिल्या त्या गोष्टींना देणार आहेत की जी माझी विकास कामं राहिलेली आहेत करायची. तर मला त्यांना एवढंच मतदारांना आव्हान द्यायचं आहे की ही सगळी कामं मी तुमच्यासाठीच केलेली आहेत. तुमची जी काही अर्धवट राहिलेली कामं आहेत त्याच्यासाठी मला जो करोना काळामुळे आणि नंतर संपलेल्या माझ्या कारकिर्दीच्या कालावधीमुळे मला वेळ मिळाला नाही पुरेसा काम करायला, तर ती संधी आता मला जर त्यांनी मला परत दिली तर मी म्हणजे देणारच आहेत. माझे नागरिक मला संधी देणार याची मला खात्रीच आहे. तर मी तुमची सगळी कामं, आपल्या पडलेले प्रस्ताव आहेत तिथे मंजुरी मिळालेली आहे त्याची,
फक्त आता करून घ्यायची आहेत ती कामं. आपण सगळेजण मिळून ती कामं करून घेऊ. खरं तर तुमची अपूर्ण कामं आहेत, त्या अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नगरपालिकेमध्ये जायचं आहे. तर या होत्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक 1च्या उमेदवार ज्या आहेत अनिता नागणे यांनी माझा प्रभाग माझं व्हिजन या माध्यमातून त्यांचं जे काही विकास कामं केलेले आहेत, विकास कामं भविष्यामध्ये जाऊन काय करणार आहेत या संदर्भात त्यांनी येऊन आपल्याशी संवाद साधलात. तुम्ही आलात, आमच्याशी संवाद साधलात. आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.